वेळे आपण पाहतो, परंतु आज थोडे उशिराने आले, आता आपल्या मागे लागलेत. चला मॅच लवकरात लवकर आपल्याला फिनिश करायचे आणि वेळेत सामने पार पाडले जातात. शेलगर म्हटल्यानंतर सर्वांना धडकीच बसते, कारण लवकरात लवकर सामने फिनिश आपल्याला करायचे आहेत. जास्तीचा वेळ घेऊन आपल्याला चालणार नाही. जशी डावाला सुरुवात होईल या जोडले जातील पुन्हा एकदा दीपक पाटील सर या सत्रासाठी. चला चॉईस बॉल आत्ताच घेऊन ठेवा, अंपायर कडे देऊन ठेवा, कारण बॉल लगेच जातात इकडे. आत्ताच 2-3 चेंडू चॉईस करून ठेवा, बाकी राहिलेले अंपायर कडे द्या. तर काही क्षणातच मात्र या ठिकाणी ग्रँड एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या सगळ्यांचा लाडका साई. आणि आज मात्र खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर भल्या भल्यांची 32 गोल केले आज. स्वर्गीय निलेश कमलाकर कडू आणि स्वर्गीय महेश रघुनाथ गरज शेलगर यांचा, प्रमोद शेठ कडू जावळे यांचा मुंबई महाराष्ट्र केसरी 2024 पिंपळघरचं मैदान मात्र आज गाजून पहिल्यांदाच खरं तर मुंबई महाराष्ट्र केसरी हा बहुमान मात्र प्राप्त केलाय. आणि थेट जावळ्याच्या नाईट स्पर्धेमध्ये ग्रँड एंट्री पाहायला मिळेल. तो आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामधील अग्रगण्य नाव साई. आणि साई बैलाची मात्र ग्रँड एंट्री पाहायला मिळेल आणि त्याचा सन्मान सुद्धा संपूर्ण आमच्या निलेश 11 जावळे टीम आणि ग्रामस्थ मंडळ जावळे यांच्या वतीनं मात्र करण्यात येणार आहे. आणि त्या क्षणाची मात्र सगळ्यांनाच उत्सुकता लागले, उत्कंठा मात्र लागले आणि तो क्षण अगदी काही मिनिटावर येऊन पोहोचलाय. जाऊया मॅचच्या दिशेनं. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला सागर सम्राट भौरा उरण तालुक्यामधील शहरातील संघ तुम्हाला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला टीम टाकीगाव उरण पूर्व विभागामधील हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा जावळे नाईट स्पर्धेसाठी. हॅलो. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल किरण कोंडुस्कर. गोलंदाज तयार. हो यावेळेस मात्र पहा पॉइंटच्या वरतून मात्र काढलाय बॉलला, जाईल डी पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू सीमा रेषा पार. पहिलाच बॉलवर येतोय चौकार. सुंदर फटका पाहायला मिळाला, अगदी पॉइंटच्या वरतून. खर तर हा फटका 4 धावात येऊन गेला. इकडे अगदी स्ट्रेट ड्राईव्ह, सरळ काळ्या पडद्याच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. काय भन्नाट सुरुवात केली. पहिल्या बॉलवर चौकार आणि दुसऱ्याच बॉलवर मात्र निहालच्या पॅटमधून निघालाय हा षटकार. निहाल नाईक मात्र आक्रमक झालाय मैदानाच्या आतमध्ये. टाकीगाव संघाचा सलामीवीर. पहिल्या बॉलवर मात्र चौकार आणि तदनंतर मात्र अगदी स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. किरण कोंडस्कर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. थोडासा दबाव आता मात्र असणार आहे. स्वीप केलाय, अगदी पाहायला गेलं तर दुरून ओढला होता हा फटका आणि बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. निहाल नाईकच्या बॅट मधून येतोय पुन्हा एकदा चौकार. चेंडू चांगला होता पाहायला गेलं तर, परंतु अगदी स्वीप करायचा निर्णय घेण्यात आला होता. दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट हातामधून सुद्धा सुटली गेली. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेरून चाललेला हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 पुढे जाईल. 15 ऑन बोर्ड, 15 धावा धावफलकावर. आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक प्रणयजी मात्रे बोराबे जावळे. काही वेळापूर्वी सचिन पाटील सर उल्वे
यांची साथ मात्र आम्हाला लाभली. आमच्या समेत कमेंट्री बॉक्स मध्ये समीर सोमणे सर कर्जत, व्हाइस ऑफ कर्जत. एज लागली होती या ठिकाणी. कट करण्याचा प्रयत्न, कदाचित ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडासा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता निहाल नाईकनं, परंतु इकडे निर्धाव चेंडू येत असताना किरण कोंडस्कर चांगला गोलंदाज ओळखला जातो तो सागर सम्राट भवरा टीमचा. इकडे कमबॅक करावा लागेल. स्वीप करायचं होतं यावेळेस मात्र ऑफस्टंप लाईन वरचा हा चेंडू बिलकुल कनेक्ट झाला नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 2 लगातार निर्धाव चेंडू टाकलेत किरण कोंडस्करनं आणि पुन्हा एकदा थोडंसं कमबॅक करून देत असताना धावसंख्या आहे ती आतापर्यंत 15. चौथी लढत आपण पाहते आजच्या रात्रीमधील. शॉट ऑफ लेंथ बॅकफुटला जाऊन स्क्वार कट केलाय. अप्रतिम फटका बॉलला पाठवलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. सुंदर बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा काढल्या गेल्या. किरण कोंडस्कर थोडासा महागडा ठरलाय आणि काय दर्जेदार सुरुवात करून दिली निहाल नाईकनं टाकीगाव संघासाठी. ओळखला जातो खरं तर टाकीगाव संघ निहालच्या खरं तर ओळख आहे. निहाल म्हटला की विस्फोटक फलंदाज आणि तीच विस्फोटकता मात्र पाहायला मिळाली. स्वप्नील खार पाटील तोही तेवढाच आक्रमक. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय सागर सम्राट भवरा टीम कडून आदित्य. काही क्षणातच मात्र सर्वांचा लाडका साई याचं या ठिकाणी आगमन होईल आणि त्याची आगमनाची तयारी मात्र सुरू झाली. प्रमोद शेठ कडू यांचा पहिल्यांदाच मुंबई महाराष्ट्र केसरी हा बहुमान. यावेळेस मात्र उडवलाय बॉल ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार. स्वप्नील खार पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार. स्वागत केलंय गोलंदाज आदित्यचं. पहिल्याच बॉलवर आलाय षटकार. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावर. कंट्रोल करावा लागेल हा धावफलक. अकूट टप्प्याचा बॉल शॉट ऑफ लेंथ होता. पूल केलाय स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं. खार पाटीलचा तडाखा. आणखीन एक षटकार. राजनजी कडू यांचे या ठिकाणी आगमन झाले मंचावर. त्यांचं सहर्ष स्वागत आहे जावळे नाईट स्पर्धेमध्ये. स्वागतम. 2 षटकार. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळते. डॉट बॉल. सुशांतजी तांडेल साहेब आणि त्याचप्रमाणे सम्राटजी घरत साहेब मनोहर शेट यांची पर्सनल असिस्टंट आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. इकडे पाहूया बॉल मात्र वाईट बॉल आहे आणि चेंडू लॉंग स्ट्रॉप चाललाय. सोने पे सुहागा. धावा मिळतील त्या तब्बल 5 बिना मेहनतीच्या. टाकीगाव संघाची धावसंख्या मात्र 5 ने पुढे जाईल. हा पंजा आलाय. धावसंख्या 36.
साहिल भगत यांचे या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. शेलगर गावचे गोल्डन मॅन आहेत. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. चला 2 चेंडू राहिलेत. पटकन आपण फिनिश करूया. थोडं बाहेर व्हा बच्चे कंपनी. 2 चेंडू राहिलेत. चला बाहेर व्हा लवकर. काही क्षणातच मात्र या ठिकाणी सर्वांचा लाडका साई याचं आगमन होत आहे. चेंज ऑफ पेस. स्लोवर मन धीम्या गतीने टाकलेला हा बॉल आदित्यचा. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला लॉंग ऑन बॉडीलाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांचा फ्रॉम अंपायर. त्यामुळे मिळतील तब्बल 5 धावा आणि या 5 धाब्याने मात्र सर्वोत्तम धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेलं तर पहिले 3 संघ जिंकलेत. खारकोपर, नवीन शेवा आणि दुतुम. परंतु या 4थ्या मॅच मध्ये मात्र सर्वोत्तम धावसंख्या. त्यामुळे दुसऱ्या फेरीमधील पहिली मॅच खेळावी लागेल खारकोपर आणि नवीन शेवा टीमला. अख्खू टप्प्याचा बॉल तोही उडवलाय. पुलचा फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमा पार. स्वप्नील कार पाटीलच्या पॅट मधून येतोय षटकार. अक्षरशः पिस काढलेत गोलंदाजाची. आदित्यकडून एवढं महागडं षटक ठरेल याची पुसटशी कल्पना नव्हती. खरं तर सागर सम्राट पौरा संघाच्या कॅप्टनला सुद्धा 5 बॉल मध्ये आतापर्यंत 28 धावा देऊन मोकळा झालाय. काय आक्रमकता पाहायला मिळाली स्वप्नीलची. इकडे सुद्धा पाहूया थोडासा मिसक्यूट झाला होता. फाईन लेग कडे चेंडू सरकलाय. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 48 धावा. 29 धावा दिल्या त्या आदित्यनं आणि सगळ्यात महागडा असं षटक 2 ओव्हर्स मध्ये 48. सुरुवातीला आपण पाहिलं तर 37 हायेस्ट होता तुमचा. तो मोडीत काढला या मॅच मध्ये. आणि पीडीसी लाईव्ह टीम आपण रेडी राहायचं आहे. ग्रँड एंट्री इकडून होणार आहे डोंगराकडून. स्वर्गीय निलेश कमलाकर कडू आणि स्वर्गीय महेश रघुनाथ गरज शेलगर यांचा प्रमोद शेठ कडू जावळे यांचा मुंबई महाराष्ट्र केसरी 2024. आज पिंपळघर मैदान मात्र गाजून सर्वांचा लाडका साई बैल अगदी काही क्षणातच मात्र त्याची ग्रँड एंट्री पाहायला मिळेल आणि त्याच्या स्वागताला मात्र सगळेच जण उत्सुक आहेत. काही क्षणातच मात्र आगमन होईल. साई ज्यानं आज मात्र पिंपळगरचं मैदान अक्षरशः गाजवलंय. भल्या भल्यानं आज पाणी पाजलंय ते साई बैल. आणि प्रमोद शेठ कडू साहेब सुद्धा आज खुश आहेत. खरं तर थोडीशी हुरहुर मनाला जरूर लागली असेल परंतु तरी सुद्धा आज खरं तर संपूर्णपणे एकाच नावाची चर्चा आहे संपूर्ण महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये साई. आणि त्याची ग्रँड एंट्री मात्र काही क्षणातच. जाऊया मॅचच्या दिशेनं. परंतु पहिला चेंडू या ठिकाणी समाप्त झालाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. तर अंपायर्सना विनंती असेल आपण थोडं थांबायचं आहे कारण इकडे ग्रँड एंट्री होण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि यस स्वर्गीय निलेश कमलाकर कडू आणि स्वर्गीय महेश रघुनाथ गरज शेलगर प्रमोद शेठ कडू जावळे यांचा मुंबई महाराष्ट्र केसरी पहिल्यांदाच पिंपळघर मैदान आज गाजून भल्या भल्यानं मात्र पाणी पाजलंय आणि भल्या भल्यांची बत्ती गुल केले. तो लाडका साई याचा आगमन मात्र क्रीडांगणामध्ये. तास क्रमांक 6 वर धावलेली गाडी जयमान प्रसन्न स्वर्गीय निलेश कमलाकर कडू जावळे या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पळाली. साईची गाडी
नियोजन विनायक कडू मनीष कडू यांचं परफेक्ट नियोजन आणि आज खरं तर अभिमान वाटावा हेवा वाटावा आणि असाच क्षण मात्र आनंदाचे क्षण दिलेत ते साई बैल या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न स्वर्गीय निलेश कमलाकर कडू जावळे या गाडीच्या प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पळाली साईची गाडी आज फायनल मध्ये मनीष कडू विनायक कडू यांचं दमदार नियोजन आणि ग्रँड एंट्री आपण पाहताय प्रमोद शेठ कडू यांचा लाडका साई महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये आज मात्र नाव आदरानं घेतलं जाईल। ग्रँड एंट्री आणि गर्वाचे क्षण अभिमानाचे क्षण हे आनंदाश्रू आहेत आणि सगळ्या जावळेकरांसाठी मात्र आणि संपूर्ण साई बैलाचे सगळ्या समर्थकांसाठी मात्र हे आनंदाचे क्षण दिलेत आणि त्याची ग्रँड एंट्री आणि खऱ्या अर्थानं आमचे आदेश गोंधळी या लाडक्या साई पहिलाचे खऱ्या तर जॉकी ड्रायव्हर बामण डोंगरी आणि त्यांचं सुद्धा अभिनंदन सगळ्यांचं संपूर्ण टीमचं आम्ही करतोय मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन। हुरूर जरी लागली असली तरी मात्र हे आनंदाचे क्षण आज दिलेत। आज मात्र नक्कीच पाहायला गेलं तर साई बैलाचं नाव सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये आदरानं घेतलं जाईल हेवा वाटावा अशी कामगिरी आज मात्र पिंपळगडच्या मैदानामध्ये केले आणि ती ग्रँड एंट्री आपण पाहताय पीडीसी लाईव्हच्या माध्यमातून ही क्षणचित्र आपल्या टीव्ही स्क्रीनवर। अभिनंदन प्रमोद शेठ कडू अभिनंदन विनायक कडू मनीष कडू अभिनंदन आदेश गोंधळी आमचे जॅकी खूपच छान खूपच स्तुत्य आणि नक्कीच पाहायला गेलं तर संपूर्ण सगळ्यांना जावळेकरांनाच नाही तर सगळ्यांना मात्र हेवा वाटावा असाच आज आनंदाचे क्षण मात्र दिलेत आणि हा लाडका आपला साई आपण पाहतोय आज गुलाल उधळलाय आणि खरं तर गुलाल उधळून विनायक कडू मनीष कडू यांचं अगदी परफेक्ट नियोजन खरं तर पाहायला मिळालं आणि दमदार कामगिरी साई बैल आपण पाहतोय सगळ्यांचा लाडका अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। परफेक्ट नियोजन खरं तर पाहायला मिळालं आमचे जितू मात्रे असतील सागर कडू असतील विनायक कडू असतील आणि मनीष कडू आपण पाहतोय गुलाल उधळवत। ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली। खरं तर सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन संपूर्ण टीमचं खरंच मनपूर्वक अभिनंदन। आज प्रमोद शेठ कडू जावळे यांचा मुंबई महाराष्ट्र केसरी पहिल्यांदाच पिंपळघरचं मैदान अक्षरशः दणानून सोडलं ते या पठ्ठ्यानं
आणि सगळ्यांचा लाडका साई फायनल पर्यंत मजल मारली आणि आज गुलाल उधळलाय आणि जावळे नगरीमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर या स्पर्धेमध्ये ही ग्रँड एंट्री आज मात्र नाईट स्पर्धा दाखवली. खरं तर साई बैलाला अभिनंदन आहे सगळ्यांचं. विनायक कडू, मनीष कडू, सागर कडू, जितूदादा म्हात्रे सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आदेश गोंधळी, संपूर्ण चाकी आमचे ड्रायव्हर आणि प्रमोद शेठ कडू नक्कीच आज खुश असतील, आज आनंदी आहेत. आणि हा आनंद मात्र असाच प्रत्येक वेळेला मात्र तुमच्या चेहऱ्यावर राहावा या सदिच्छा असतील. आणि अशीच सगळेच मैदानं मात्र साई बैलानं मात्र दणाणून सोडत याच शुभेच्छा तुम्हाला असतील. चला मॅच प्रोसीड करूया आपण. गोलंदाज तयार, कट केलाय बॉल, पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, सिंगल मिळेल. एकेरी धाबेनं होईल धावसंख्येमध्ये बदलाव, धावसंख्या एकीने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 49-49 या आकड्यावर. नरेश वाजे गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आता काय घडलंय हे विसरून काम करावं लागेल सागर सम्राट भवरा टीमला. यस अंपायर. तर इकडे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. पंकज घरत यांना विनंती आहे पण जावं. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आला आणि त्याच कारणास्तव इकडे तिसरे पंच ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. विकेट किपरच्या पाठीमागे जाऊन गोलंदाजाची शैली तपासण्याचं काम मात्र करत असतात आणि पंकज घरत मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाज तयार, नरेश वाजे. चेंडू आपण पाहिला लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं टाकीगाव संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. फास्टेड 50 मारावी लागेल या स्पर्धेमधली. विकेटी गमावलेली नाही अजूनपर्यंत. हो चांगला चेंडू यावेळेस मात्र थोडासा फिरला होता की डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज नरेश वाजे. कारण इथून मात्र खरं तर धावसंख्येला लगाम घालायचा असेल ना तर विकेट हवी आहे. कारण दोघंही सध्याच्या घडीला फलंदाज विस्फोटक झालेत. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. सुपर बॉलिंग फ्रॉम नरेश. पुल केला हा फटका ऑन साइडला. टायमिंग नव्हतं परंतु 2 धावा तर जरूर त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 52 या आकड्यावर. या षटकामध्ये थोडाफार कंट्रोल पाहायला मिळाला आतापर्यंत नरेश वाघेच्या गोलंदाजीवर. चांगलं षटक राहिले कारण मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं आदित्यच्या 29, किरण कोंडस्करच्या 19 अशा मजबूत धावा. नेक्स्ट मॅच पाटणोली संघ इन ऍक्शन पाहायला मिळेल. त्यांची लढाई असेल जांभूळपाडा या संघाच्या विरोधात. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मात्र निहालकडून झाला. बॉल मात्र चाललाय तो लॉंगॉनचा फिल्डर वेगाने त्या ठिकाणी आला. थ्रो नॉट स्ट्राईक एंडला तोपर्यंत मात्र 2 धावा. सुंदर रनिंग मध्ये विकेट म्हणावी लागेल. या दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ आहे, चांगलं कम्युनिकेशन आहे. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 54 54 धावा. पाण्याची मागणी केली जाते. चला 12th पण आपण पाणी घेऊन जा लगेच. आणि पाटणोली आणि जांभूळपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्टेजवर या. एका ओव्हर नंतर टॉस केला जाणार आहे आणि ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित असेल त्या संघाला टॉस विन दिला जाईल. समजा एकच टीमचा कॅप्टन असेल तर, आणि दोनही नसतील तर मॅच 3 ओव्हरची असेल.
ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेला. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर ओमकार येतोय. कंट्रोल केलाय. नरेश वाघेनं षटक टाकलं. 6 धावा दिल्या फक्त. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 48 आल्या होत्या. त्यामुळं सागर सम्राट भवरा संघानं काही अंशी का होईना या मॅच मध्ये थोडंसं पुनरागमन केलंय आणि अशाच एका षटकाची आता मात्र गरज असेल. ओमकार येतोय. चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट मॅच पाटणोली आणि त्यांच्या विरोधामध्ये जांभूळपाडा. आडवा बॅट ऑन साईडला वळवलंय. हा बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावन करता हा येतोय चौकार. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर हायेस्ट स्कोर आपण पाहिला ना तर 58 आहे. काल चिर्ले संघानं काल केला होता आणि आता 58 धावा आतापर्यंत झाल्यात त्या टाकीगाव संघाच्या. आणि जो संघ मात्र सर्वाधिक धावा काढून जिंकणार आहे त्या संघाला मात्र सरळ तिसऱ्या फेरीमध्ये. अकुटप्प्याचा बॉल पुल केला. इकडे मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि फास्ट विकेट डाऊन. ब्रेक थ्रू दिलाय. ओमकारनं मात्र पहिली विकेट नोंदवले. पहिला धक्का बसलाय तो टीम टाकीगाव. स्वप्नील खारपाटील यावेळेस मात्र येईल मैदानाच्या बाहेर. मच निडेड विकेट. विकेटचं पतन ओमकारला मात्र सफलता मिळाली. स्वप्नील खारपाटील बाद झालाय. इन ॲट नंबर 3 सर्वेश नाईक. थोडंसं कमबॅक जरूर पाहायला मिळाले सागर सम्राट भवरा टीम कडून. कदाचित या लढतीतील विजय संघाला बाय मिळू शकेल कारण या मैदानामध्ये एवढ्या धावा होणं फार कठीण आहे. इकडे मात्र लो फुल टॉस बॉल लिफ्ट केलाय. बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या स्पर्धेमधील सर्वोत्तम धाव संख्या नोंदवली जाते. टाकीगाव संघाच्या धावफलकावर 64 धावा. पहिला संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये 60+ रन्स करणारा. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये कालपासून आपण स्कोर पाहिला. 32, 35, 37, 42, 41 अशाच धावा होत होत्या. परंतु इकडे पाहायला गेलं तर मनगटामध्ये सामर्थ्य तुमच्या असेल तर या धावा मात्र होऊ शकतात हे दाखवलंय. इकडे लॉफ्ट केल्या बॉलला सर्वेश नाईकनं उंच जास्त गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेटचा. अलगद झेल टिपतोय. सेकंड डाऊन. दुसरा हादरा यावेळेस मात्र दिलाय. 2 सफलता मिळवल्या त्या ओमकारनं आणि फलंदाज बाद होईल सर्वेश नाईक. एक षटकार मारून तंबूच्या दिशेनं. प्रभंजन येतात संघातील अनुभवी असे खेळाडू.
पेशाने शिक्षक सुद्धा आहेत. प्रभंजन परदेशी ऑन अ स्ट्राइक नाव. लोबो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला यावेळेस मात्र मिड ऑफ कडे क्षेत्ररक्षक येतात. लॉंग ऑफचा थोडंसं फंबल पाहायला मिळतंय परंतु अगोदरच मनामध्ये होतं कदाचित एकच धाव घेण्याची कारण निहालला स्ट्राईक हवी होती. या एकेरी धावेच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 65 या आकड्यावर. 65 रन्स. पाटणोली आणि जांभूळपाडा या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. या बॉल नंतर ओमकारचा हा शेवटचा चेंडू असेल. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. वेगानं मात्र चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं सत्र संपलंय आणि धावफलकावर फलंदाजी करत असताना टाकीगाव संघानं या स्पर्धेमधली सर्वोत्तम धावसंख्या नोंदवले. 65 धावा. 66 धावांचं लक्ष्य मात्र असेल या मैदानामध्ये. जाऊया आपण मुख्य व्यासपीठाकडे ज्या ठिकाणी सन्मान केला जाईल तो आदरणीय राजनजी कडू साहेब दुतुम यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनोदजी कडू यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभासे राजनजी कडू दुतुम यांना आपण या मंचावर सन्मानित करावा. कडू साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत. स्मृती चषक 2024 जावळ्याच्या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. राजनजी कडू साहेब दुतुम यांचे या ठिकाणी मंचावर सन्मान केला जातोय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी लोकप्रिय आमदार मनोहर शेठ भोईर साहेब त्यांचे स्वीय सहाय्यक सम्राटजी घरत सुशांतजी तांडेल यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. दोनही मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. विनोदजी कडू यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभासे दोनही मान्यवरांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं. सम्राटजी घरत यांचा सन्मान केला जाईल या मुख्य व्यासपीठावर. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सम्राटजी घरत माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेब चे पर्सनल असिस्टंट स्वीय सहाय्यक आहेत आणि त्याचप्रमाणे सुशांतजी तांडेल सर यांचा सुद्धा सन्मान स्पर्धेमध्ये केला जाईल. बालई ट्रॉफी उरणची आपल्याला पाहायला मिळते. या ट्रॉफीचे दमदार आयोजक सुद्धा आहेत. सुशांतजी तांडेल यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. विनंती असेल सगळ्या मान्यवरांना आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं आणि टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. एका बाजूला असेल पाटणोली आणि त्यांच्या विरोधामध्ये जांभूळपाडा आणि सुशांतजी तांडेल यांना विनंती आहे आपण आपल्या शुभासे या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. टॉस केला जाईल. मॅच असेल 4 ओव्हरची. टॉस जिंकलाय जांभूळपाडा संघानं. जो काही निर्णय असेल ना मॅच संपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची. खेळाडू बाहेर येण्याची वाट पाहायची नाही. आपल्याला लगेच मैदानामध्ये एंटर व्हायचं आहे. तर जाऊया उत्तरार्धाकडे. मोठं टार्गेट सेटअप करण्यात आलंय. तर नवीन सेवा ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब निलेशजी घरत यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्वर्गीय निलेश कडू आणि स्वर्गीय महेश गरज शेलगर स्मृती चषक 2024 जावळ्याच्या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये सरपंच साहेब आपलं हार्दिक स्वागत. यावं आपण मंचावर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न पाहावं. या सामन्याचा आनंद आपण मुख्य व्यासपीठावरून घ्यावा ही विनंती असेल. 66 धावा करायच्या आहेत. मोठं टार्गेट सेटअप करण्यात आलंय सागर सम्राट पवरा संघाला. चला बॉल बॉय. चला चेंडूने आतमध्ये आणि 2-3 चेंडू चॉईस करून ठेवा. सागर सम्राट पवरा संघ जिंकला तर अक्षयजी सकपाळ यांच्याकडून 5,000 रुपयांचा कॅश प्राइज असेल.
आणि याच ज्या ट्रॉफी आहेत आणि या ट्रॉफींसाठी मात्र मोठा संघर्ष पाहायला मिळतोय तुम्हाला. आज या स्पर्धेची तिसरी रात्र आहे. सारं काही आहे या स्पर्धेमध्ये. तुम्हाला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, स्पोर्ट्स सायकल्स पाहायला मिळतील. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट LED TV असणार आहे. त्यानंतर आपण पाहिलं बेस्ट फिल्डर, त्याच्यासाठी सुद्धा कूलर असणार आहे. स्पोर्ट्स सायकल सुद्धा ब्रँडेड आहेत. खरं तर या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपये पहिलं पारितोषिक, द्वितीय 50, तृतीय आणि चतुर्थ 25-25. पहिल्या रात्री आपण पाहिलं वेताळदेव चांबारले संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या रात्री बेलपाडा 11 बेलपाडा संघानं बाजी मारले. आज तिसरी रात्र मात्र कोणता संघ गाजवतोय हे सुद्धा पाहावं लागेल. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर खारकोपर, नवीन शेवा, धुतुम हे 3 संघ जिंकलेत. चौथी मॅच सुरू आहे आणि यानंतर 5वा सामना असेल तो पाटणोली आणि त्यांच्या विरोधामध्ये जांभूळपाडा. दोन्ही टीम्स रेडी राहायचं आहे. खेळाडू आले नसेल तर आत्ताच कॉन्टॅक्ट करून घ्या. इकडे फक्त तुम्हाला 20 मिनिटं मिळतील इनिंग संपण्यासाठी आणि 66 करायच्या आहेत. इकडे टाकीगाव संघानं मोठं आव्हान उभं केलंय, परंतु हे आव्हान जर मोडीत काढलं तर सागर सम्राट भगुरा संघाला सुद्धा तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचण्याची संधी असू शकते. कारण एवढ्या जास्त धावा खरं तर 3 रात्रीमध्ये झाल्या नव्हत्या. अजून एक मॅच बाकी आहे. पाटणोली आणि जांभूळपाडा, कदाचित त्या मॅचमध्ये सर्वोत्तम धावसंख्या होऊ शकते, परंतु प्रयत्न करावे लागतील आणि कसोशीनं प्रयत्न केले तर मात्र कदाचित तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश एक चांगली संधी आहे. त्यामुळं ही जरी थोडंसं कठीण आव्हान जरी असेल तरी परत या कठीण आव्हानाला मात्र एक संधी आले चालून आपल्यासाठी. ही संधी म्हणून तुम्हाला पाहावं लागेल. पाहूया कशा पद्धतीनं सागर सम्राट भगुराचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवर पुन्हा एकदा जोडले जातील अमितची मात्रे, पाजी जोहे पेण यांचा आवाज. शुक्रिया दीपक सर. तो चलते हम मैदान के अंदर जीतने के लिए 66 रनों का टारगेट है और किरण बोनकर के लिए लगा इस बार 3 छक्के आ सकते हैं ओवर में. तो सुशांत जी तांडल बालई से बिलोंग कर रहे, उनकी तरफ से आपको 1000 रुपए का इनाम है. पहली बॉल गेंदबाज यस ऑन सेट के ऊपर मिड विकेट के ऊपर गेंद को टर्न किया है, चली गेंद लेकिन फील्डर मौजूद और इसी के साथ ये दूसरा रन पूरा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाकीगांव टीम ने तो मुझे लग रहा है हिमालय पर्वत ही खड़ा कर दिया है. प्रबंधन गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए पावर प्ले है. तेजस ने 2 के साथ खाता ओपन किया. चमकदार ट्रॉफी, खूबसूरत आयोजन, नियोजन कड़क है. ये लॉब की हवा में एक बार फिर से फील्डर मौजूद और इसी के साथ गुड कैच और यहां तेजस के पारी का खात्मा. स्कोर 2, लॉस ऑफ 1 विकेट भौरा टीम. और स्कोर 2 और नए बल्लेबाज आ रहे मैदान के अंदर बौरा के प्रतीक ठाकुर. तोड़फोड़ करो. याद करो जोहान्सबर्ग के ऊपर जब 434 का स्कोर खड़ा कर दिया था ना, तो कांगारू भी सोच रहे थे, दुनिया भी सोच रही थी कि ये इकट्ठा होएंगे नहीं, लेकिन उसके बाद दीपक सर, सोमनी सर यहाँ आइए. गाड़ी नंबर 3 बंद कीजिए. सिगरेट है, फायदा है. साई जीता है ना तो काम परफेक्ट है. उड़ाया, चली चली, खिलखिली चंपा, खुश विरंबा. देखो बड़े लंबा और छक्का मारा, खंबा ठोक.
तर अधुत्तम गावचे सदस्य सन्माननीय चंद्रकांत ठाकुर साहब यांचं मंचावर आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत। इस बार कट कर दिया गेंद को कवर के क्षेत्र में। ये देखिए फील्डिंग, देखिए टाकी गांव की, व्हाट अ फील्डिंग। बैकफुट पर जाकर इस गेंद को जरूर कवर के क्षेत्र में खेला था, लेकिन कोई रन ने इस गेंद के ऊपर शानदार इस बार देखा जब पंच किया था। एक छक्के से कुछ नहीं होगा, हमला इज इंपॉर्टेंट बात है। भौरा टीम को जीतने के लिए 66 रन। ये लॉब की हवा में कैचेट होगी, कैच लपक लिया कैच। प्रतीक ठाकुर भी चले 6 रन बना के वापस, और प्रबंधन ने इस बार देखा 2 धक्के दिए या भौरा टीम को। दो धक्के तो मिल चुके या सागर सम्राट भौरा टीम को। टीम का स्कोर देखा जाए तो 8 रन 2 विकेट के नुकसान पे, यानी कि इस ओवर की आखिरी गेंद शेष है। शशि मेहर साहब और गणेश बाविस्कर जी संपर्क की ड्यूटी निभा रहे। एक जमाने के शशि मेहर साहब खतरनाक खिलाड़ी थे, लेकिन आज ऐसे खड़े हैं मानो लग रहा है जमाना उनकी जेब के अंदर है। एक छक्के से कुछ नहीं होगा मेहर साहब, मारना ही पड़ेगा। हमला करो, 175 की ऐतिहासिक पारी हर्षल गिब्स की याद करो। ये देखिए सिंगल जरूर मिलेगा। गेंद एक बार फिर से लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, फील्डर तैनात है। बाविस्कर जी ने इशारा किया, ये ओवर खत्म हुआ, यानी कि पहले ओवर की समाप्ति के बाद सागर सम्राट भौरा टीम का स्कोर पहुंचा है 9 रन 2 विकेट के नुकसान पे। नरेश जी नए बल्लेबाज आए, एक के साथ उन्होंने खाता ओपन किया है। 18 बॉल शेष। तर प्रमोद शेठ कडू जावळे आपल्यासाठी शुभेच्छा आल्यात। साईदेवा ग्रुप जावळे याच्यासाठी चेतन काटे नितळसवरून शुभेच्छा आल्यात प्रमोद शेठ कडू। आणि आज खरं तर जो मान मात्र मिळाला साई बैलाला, आणि त्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव मात्र सगळ्या स्तरामधून होत असताना, तर चेतन काटे आपलं मी मनपूर्वक स्वागत करतोय जावळे नाईट स्पर्धेमध्ये। धन्यवाद। 18 में 57 चाहिए। सेकंड बॉलर ओमकार नाइक। ये बॉल देखिए बहुत ही बढ़िया बॉल, लसित मलिंगा की याद। फास्ट डिलीवरी आ गई, ऑफ से नजदीक से गेंद चली गई, कोई रन नहीं, दबाव बढ़ता ही जाएगा। 17 में चाहिए 57। ओमकार नाइक की दूसरी गेंद राइट अमोर द विकेट। ये देखिए इस बार देखा जाए क्या घातक गेंदबाजी चल रही। रफ्तार देखिए, धार देखिए, पेस देखिए, भन्नाट गेंदबाजी इसे कहते। और इस प्रकार देखा जाए तो टीम का स्कोर 9 पे रुका हुआ है। चमकदार ट्रॉफी पंकज भाई कर रहे स्टडी, परीक्षा में बैठे हुए। सिक्स 9-6-0 ये गाड़ी इस बार देखा इसे हटाई। किसी के उन्हें विनती करते कि उस गाड़ी को हटाई, थोड़ी ट्रॉफिक हो चुकी है। ये सिंगल डबल से काम चलेगा, लेकिन अंडर प्रेशर इतना आ जाएगा ना अगले ओवर में, खतरनाक। लेकिन इस बार स्ट्राइक के ऊपर है किरण मोहनकर के लिए कैसे भी 3 छक्के मारो। सुशांत जी ताना की तरफ से हाथ जा रहे, हवा में जरूर गेंद इस बार खेल दिया है। पॉइंट के ऊपर खेलने की कोशिश 1, और इसी के साथ ये 2। गुड रनिंग 2 के साथ देखा जाए तो सागर सम्राट भौरा टीम का स्कोर 12 पे स्कोर। 10:29 घड़ी के अंदर। ये देखिए इस बार देखा जाए वाइड हर का गेंद जरूर फेंकी थी। रफ्तार इस बॉलर की अच्छी, धार अच्छी है, गति भी अच्छी, और आउटसाइड ऑप्टम गेंद रखी है। बल्लेबाज ने इस गेंद को इस बार ज्यादा कवर के ऊपर खेलने का प्रयास किया था, लेकिन मंसूबा फेल हुआ।
क्या बॉलिंग नाइक की, गुड बॉलिंग नाइक। आखिरी बॉल, ये लॉब जरूर किया हवा में, कैच की संभावना। टाकीगांव के इस फील्डर ने लिया कैच और विकेट नंबर इस बार देखा तीसरा ड्रेसिंग रूम में। बल्लेबाज किरण चले बैक टू द डगआउट। 3 झटके इस बार देखा जाए यहां समासागर सामने भौरा टीम को। हेलो, तर वर्ष दुसरे स्वर्गीय गोपाल शेठ घरत व स्वर्गीय सुनील जगन्नाथ पाटील मंडाला गाव स्मृती चषक 2024 एक दिवसीय टुर्नामेंट। टीम पक्ष 10, प्रथम क्रमांक 50,000 आणि द्वितीय क्रमांक 25,000। मालिकावीर बाईक मार्च 2024 तारीख लवकरच डिक्लेअर केली जाईल। आयोजक पंकज घरत आणि निलेश 11 क्रिकेट क्लब जावळे। फक्त 10 टीम। मालिकावीर बाईक, प्रथम पारितोषिक 50, द्वितीय 25। बड़ा सुनहरा मौका है, आओ देखने के लिए। ये इतनी हिम्मत कितनी कड़क की देखिए, एक दिन का आयोजन परफेक्ट। और गए साल फ्रीज था, हम आए थे बराबर है। ये गेंद डॉट चली गई, तीसरे बॉलर आए स्वप्निल खार पाटिल। क्रिकेट में सबसे पंकज भाई बात है कि लक्ष्य का पीछा करना, जो कामयाब बने वो बन गए। ये उड़ाया, ये चली, एक छक्के से कुछ नहीं होगा, दमदार रपाटे चाहिए, ठोक दीजिए। धन्यवाद डीजे। 18 स्कोर इस बार देखा जाए, नरेश ने छक्का ठोका, नरेश पहुंचे 8 पे, स्कोर है 18। ये लॉब किया है, ऊंचाई ज्यादा दूरी कम, वही फील्डर है, छोड़ेगा नहीं वो, मुझे मालूम है छोड़ेगा नहीं है। हाथ में फेविकॉल मजबूती का है, मक्खन नहीं है। और इसी के साथ चौथा विकेट गिरता हुआ भौरा टीम का। और कुल्फी फालूदा के गाड़ी के सामने कितनी भीड़ हो गई देखिए फालूदा खाने के लिए। और इस प्रकार 4 विकेट मैदान से बाहर, नैया डगमगाती हुई। आप देखता हो भौरा का कौन सा ऐसा हीरो है इस नैया को किनारे के ऊपर लाएगा, और कौन सा हीरो है। लेकिन गेंदबाजी घातक चल रही, बैटिंग टाकेगा की मजबूत, और गेंदबाजी भी मजबूत चल रही। ये शॉट क्रॉस बैट से 6 रन, चली गई गेंद इस बार पहाड़ों के ऊपर कहने के लिए। धन्यवाद। 24 स्कोर, जीतने के लिए 42 रन चाहिए, 42 की जरूरत है। 8 गेंदों में हिम्मत हारो मत। अभिमन्यु की आज भी मुझे बात याद है, हिम्मत से हारना, लेकिन हिम्मत कभी मत हारना, दिखाना पड़ेगा हिम्मत। आकाश में छक्का मारा। ये गेंद अंपायर भास्कर साहब वाइड घोषित किया है। अब भी इस बार देखा जाए, जो वाइड देते समय थोड़ी सी एक्शन में मजा नहीं है, क्योंकि अंपायर को भूख लगी, यहां से दिख रहा है। और 25 को कार पाटिल की ये गेंद एक बार फिर से, या क्या चेट, आउट। 5वां विकेट मैदान से बाहर जा रहा है। आयराम गैराम। और स्कोर 25। दयनीय अवस्था चल रही भौरा की। भौरा की टीम पूरी तरह से बैकफुट पर गई है,
और इस ओवर की आखिरी गेंद शेष हमारे प्रणय मात्रे हमें बता रहे 25 पे स्कोर जा चुका है। जीतने के लिए 41 रन चाहिए 7 बॉल में। इस बार घूम के खेलने का प्रयास, विकेट कीपर की चतुराई देखिए। भाविस्कर साहब जी ने कह दिया ओवर हुआ खत्म। 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन सागर सम्राट भौरा टीम का स्कोर है 25। जीतने के लिए 6 गेंदों में चाहिए 41, यानी कि 41 रनों की जरूरत है। 41 चाहिए। मामा तुम यहाँ आएंगे ना, शांत रहिए, शांत जाइए, आपका आवाज माइक में जाता है। कौन आपकी शेंगदाने की पूड़ी लेगा? आवाज बैठेगा हमारा। 6 गेंदों में 41 रन चाहिए। इस बार देखा जाए स्कोर आगे, यानी कि 25 के घर में रुका हुआ है। 41 चाहिए। मामा हमारे अच्छी मेहनत कर रहे, देखना पड़ेगा। 6 में चाहिए 41 रन। और एक बार फिर से ये वाइड गेंद अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा है 26। 6 गेंदों में 40 चाहिए। और इस बार गेंद निकल गई है, लेकिन गुड फील्डिंग, गुड फील्डिंग। और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 27। 4 गेंदें शेष है और 39 चाहिए। माजी विधायक ट्रॉफी और सरपंच ट्रॉफी के हमारे मुख्य आयोजक नीलेश गोवर्धन घरत साहब यहाँ मौजूद हो चुके हैं। और हमारे एक बार चिंतामन गोंदड़ी साहब मंच के ऊपर है, उनका हार्दिक स्वागत। ये ड्राइव से कुछ नहीं होगा, धरती के ऊपर कुछ मजा नहीं है। और ये पहले शुरू से आकाश में आना चाहिए था। और उनके साथ हमारे मंगेश भाई घरत भी मौजूद है सेवा की। सुरेश दादा पाटिल आ रहे, उनका भी हार्दिक हम स्वागत कर रहे हैं। और टीम को जीतने के लिए बस 3 गेंदों में 38 चाहिए। औपचारिकता मैच में बाकी है। मैच जीतना भौरा के लिए कठिन बन चुका है। हाथी गया, पूंछ रह गया। ए भाई साहब, दिवाली खत्म होने के बाद पटाखे फोड़ने से कुछ फायदा नहीं है। दिवाली है ना, तब तक पटाखे फोड़ो, मजा आ जाएगा। एक छक्के के साथ स्कोर 34। 2 गेंदें शेष, 32 चाहिए। भौरा टीम आपकी बल्लेबाजी ठंड पड़ गई। बल्ला शुरू से चलता, अटैक होता ना तो बड़ा मजा आता। रन नहीं बने उतनी चाहिए उतनी। एक आध ओवर में 20 रन आ जाते तो बड़ा प्रेशर आता, अंडर प्रेशर आता। शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, बैकफुट जाकर के इनको पुल किया। मिड विकेट के एरिया में एक सिंगल जरूर मिलेगा। स्कोर आगे पहुंचा है 35 और एक बॉल में 31। ये कहां से आएंगे? आखिरी गेंद केतन देखिए, गया था बाहर, लेके कैसा टकाटक हवामान चेन और 4। 39 स्कोर हो चुका है। और मुझे लग रहा है कि यहाँ 26 रनों से इस मैच को जीता टाकीगांव टीम ने। हार्ड लक सागर सम्राट भौरा टीम, आपका हम आभार प्रकट कर रहे। आपने आकर इस जावले के टूर्नामेंट में शानदार योगदान दिया, धन्यवाद और वेल डन। इस बार देखा जाए टाकीगांव तर सन्माननीय धुतुम गावचे चंद्रकांत ठाकूर साहेब जे सदस्य आहेत ग्रामपंचायतचे धुतुमचे, यांचा यथोचित सन्मान होत आहे। मी त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। मायाची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या टूर्नामेंटची गोड आठवण सम्मान चिन्ह देऊन त्यांना इथं सन्मानित करण्यात येते। लेकिन मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा स्वप्निल खार पाटिल। 11 गेंदों में 28 और 1 ओवर में 13 रन देकर 2 सफलता हासिल किया। वो स्वप्निल खार पाटिल कम ऑन द प्लीज स्टेज
एंड द मैन ऑफ द मैच अवार्ड लेने के लिए आइए, पहले हस्तांतरण कीजिए। अब दोस्ती महत्वपूर्ण है। हार्ड लक सागर सम्राट भौरा टीम मैच मैदान के अंदर शुरू होने जा रही है। पाटनोली बनाम जामुलपाड़ा के बीच